अरे 26/11चा बॉम्बस्फोट झाला मुंबईवर. 33 कोटी देव या देशात आहे, जगात आहे म्हणतात. किती? 33 कोटी. आले का कोणी बाबू वाचवाले? आले का? नाही. मग त्या देवाच्या रूपामध्ये कोण आले? हा, पोलीस आले. हेमंत करकरे, सालसकर, कामते, तुकाराम कोळिंदे. मला असं आठवलं, आमच्या नागपूरचे एक पोलीस त्या ऑर्थर रोड जेलला होते. तर त्यांच्या माध्यमातून माझा कार्यक्रम त्या ऑर्थर रोड जेलमध्ये झाला होता. अजमल कसाबला त्या जेलमध्ये ठेवलं होतं, अंडा सेलमध्ये. आणि आज तुम्ही कसा लोकांसाठी कार्यक्रम ठेवला, गावकरी लोकांसाठी, तसा त्या ऑर्थर रोड जेलमध्ये मा कार्यक्रम ठेवला फक्त अजमल कसाबसाठी, ज्याने 160 जणाले मारलं. त्याच्यासाठी मा कार्यक्रम करा म्हणे. याच्या समोर कार्यक्रम याने सांगा म्हणे 4-5 गोष्टी चांगल्या. मी महाराष्ट्रातल्या अनेक जेलात गेलो म्हणजे कार्यक्रमाला गेलो. अनेक जेल ह्या राहिला ते म्हणत असं ह्या जेल सांगून राहिला. मले तो सोड बा, पहिले माहिती सुटका कर, निदान जामीन तर मंजूर कर. कारण पोरं जोरदार आहे. आणि तू 7व्या वर्गामध्ये शिकते नाही बाबू? वा वा. बरं, भजनात वगैरे जात असते का तू? हो. तुझा चेहरा पाहूनच लक्षात आलं, कारण ह्या पोरगा धार्मिक परिवारातला दिसते. याच्या कुटुंबातलं वातावरण चांगलं आहे, घरचं वातावरण जोरदार आहे. त्याच्यापेक्षा हे पोरग डेअरिंगबाज आहे. यस और नो? हो का नाही? यस. बरोबर आहे का नाही? तुझ्या घरचं वातावरण धार्मिक आहे, हो का नाही? सांगत जा फक्त तू. हो म्हटलं ना. पोलीस आहे ना बाबा. याची कशी सहनशीलता राहायचे, जोपर्यंत ऐकते तोपर्यंत साहित्य. पाहिलं नाही का आपण सिंगम पिक्चर? मग हे म्हणते आता माझी असं झाला. हो का नाही? पण मला आनंद याचा वाटला का 7व्या वर्गात असतानाच यानं पोलीस बनायचं स्वप्न पाहिलं. एक वाक्य आठवलं डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबाचं. अब्दुल कलाम साहेब म्हणतात, बाबू, ख्वाब वो नहीं जो इंसान को सोने के बाद आते हैं, ख्वाब तो वो है जो इंसान को कभी सोने नहीं देते. स्वप्न ते नाही जे माणसाने झोपल्यानंतर पडतात. झोपल्यावर तर काही स्वप्न येतील माणसाले. आणि आता तर सीझन चालू झाला स्वप्नाचा. काहून तर जशी जशी थंडी पडत यायचे स्वप्न पहा, फक्त स्वप्न. जसं एका पोट्यानं रातभर स्वप्न पाहिलं थंडीच्या दिवसात. बरं, स्वप्न कोणतं? पार्लेजी बिस्किटच्या कंपनीत घुसलो, रातभर बिस्किट खाल्ले. स्वप्न पाहिलं खादाडानं. पार्लेजी बिस्किटच्या कंपनीत घुसलो, रातभर बिस्किट खाल्ले. सकाळी उठते तर पाहिजे का उशीतला पुरा कापूस गायब होता. म्हणजे स्वप्न तर चांगले पाहिले पाहिजे. भगतसिंगानं स्वप्न पाहिलं कोणतं? हा देश इंग्रजांनी भारत सोडून जावं. माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना स्वप्न पाहिलं की निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझला. दादाचं धन्यवाद की चकनवार सराचं, चकनवार दादाचं. चकनवार आता बरोबर आहे ना? एकदम 7व्या वर्गात आहे नाही? तुझा आवडता विषय कोणता बेटा? गणित.
गणित डबल विचारणं गुन्हा आले हे भाव घ्या आपल्यावर. गणित विषय आवडते. बरं तुला सामान्य ज्ञान समजत असेल ना, यु नो जनरल नॉलेज. हो थोडं आता 7व्या वर्गात आहे तू नाही. हो बरं 5व्या वर्गात गेला होता का तू शाळेत? गेलतो ना. नाही कोरोना होता. याचा अर्थ 5वीत तू गेलाच नाही. नाही जे की म्हणजे शिकलाच नाही 5वी नाही. शिकलो हा? नाही. म्हणजे हा 4थीतून डायरेक्ट 7वीतच गेलेला होता. वारे कोरोना तुनं असा कमाल केला का 4थीतला पोरगा डायरेक्ट 6वीतच नेला. वा वा वा. हे 10वीतले 12वीतले हे प्रमोटेड वाले पोट्टे आहेत हे. कोरोना काळातल्या हे 10वी गेलेच नाही शाळेत, 12वी शाळेत गेलेच नाही, पण 90% 80%. आता यायचे ऍडमिशन. आता हेच पोरं बनतील डॉक्टर. हे कोरोना काळातले पोट्टे 5 वर्षां पाहिजे तुम्ही, हे बनतील डॉक्टर, हे बनतील इंजिनियर. हे डॉक्टर बनले तर बापा बापा म्हणजे चांगले पेशंट सुदे पेशंट नाही मारतील का नाही हे कोरोनातले पोट्टे. तू नाही बाबू, तो चांगला आहे. जरी ती शिक्षणाची गॅप पडली पण तू बुद्धीनं तेज माणूस आहे. बरोबर आहे का नाही? हो का नाही? हो. तर तुला सामान्य ज्ञान समजत असेल ना दादा? हो समजते नाही. तुला एक साधा प्रश्न विचारतो, तू आपला माणूस आहे म्हणून. कधी मला सांग बाबू, वडाच्या झाडाखाली 3 माणसं बसले होते. किती? 3. घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, चुकलंच चालते, आपलंच गाव आहे. किती माणसं होते? 3 माणसं होती. पहिला होता आंधळा. आंधळा म्हणजे ब्लाइंड. तुमच्या इकडे काय म्हणते त्याला? भोकना. आता फार्मात आहे बाबू हा. बरोबर आहे त्याचं. आता तुमच्याकडे तेच म्हणतात, बरोबर आहे का नाही बाबू? पहिला होता आंधळा, दुसरा होता बहिरा म्हणजे त्याला ऐकू येत नाही. तिसरा होता अपंग. ते त्याला काय म्हणते तुमच्या इकडे? लुलिया. जे काही म्हणत असेल बाबू, पण त्या झाडाचा आंबा खाली पडला तर सर्वात पहिले आंबा कोण उचलत? म्हणजे भोकना उचलत, बैरा उचलत, कलुल्या उचलत? बैर्या. कोण उचलत? बैर्या. मला सांग बाबू, वडाच्या झाडाला कधी आंबे लागतात नाही? म्हणजे डोकं चालवा रे, तुमचं डोकं चालवा रे. दादासाठी चांगलं पोरग आहे आणि डेरिंगबाज आहे. तू भविष्यात जरूर पोलीस बनशील. फक्त मेहनत जर केली तर सर्वच माणूस बनू शकते. बस. हो बस बेटा. फक्त पोलीस डिपार्टमेंट मध्ये लागला तर विसरजो नको. मले नाही, गावाला नको विसरजो. जसे हे 18 मंडळी गावाले विसरले नाही, कारण याच्या डोक्यात तुकडोजी महाराज गाडगे बाबा आहे. आणि माझ्या तुकडोजी बाबानं हास्त विचार दिला की अरे रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ. बाबा रिकामा कशाला, आपलं गावच तीर्थ करा. गावच नाही का बाबा तुकडोजी बाबा सांगायचे. आपल्या गावाची शाळा ही मोडली, धर्मशाळा ही तीर्थाशी बांधली. आपल्या गावाची शाळा ही मोडली, धर्मशाळा तू तीर्थाशी सोडली. याने निघतो का जीवनाचा अर्थ, तुझं गावच नाही.
आदर्श केलं हिवरे बाजार, जे गाव पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातून नाही देशातून लोक जातात गाव पाहण्यासाठी. एक गाव पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यात आहे, भास्करराव पेरे पाटलांचं गाव, आदर्श गाव पाटोदा. ते गाव पाहण्यासाठी लोक आवर्जून जातात. बरं, काहीले दूर जा लागते. आपल्याच बाजूनं जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा, आणि या जिल्ह्यात एक गाव आहे चामोर्शी तालुक्यात, आदर्श गाव लेखा मेंढा. आदिवासी समाजाचं गाव आहे, पण त्या गावात एक अवलिया माणूस आहे. मी त्याला अवलियाच म्हणतो. असं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे त्या गावात एक. त्या माणसाचं नाव आहे देवाजी तोफा. खोटं वाटत असेल का नाही, तर एक वेळा ते युट्यूबवर सर्च करून पाहिजे देवाजी तोफा. असं जबरदस्त माणूस आहे मावशी. त्या आदिवासी समाजाचं गाव आहे लेखा मेंढा गाव. पण पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या विचारधारेनं, यांच्या कार्याची छाप त्या देवाजी तोफांवर पडली, तर ते गाव आदर्श झालं. गावाच्या बाजूला असणारं 600 एकर बांबूचं जंगल त्या गावकऱ्यानं ताब्यात घेतलं. हमारे गाव में हमारा राज्य, आमच्या गावात आमचं राज्य पाहिजे. एवढं गाव सुपर बनलं का ते गाव पाहण्यासाठी तत्कालीन कलेक्टर आले होते. ते कलेक्टर आले का नाही, तर त्या कलेक्टरले गावाच्या बाहेरच थांबवलं गावकऱ्यानं. त्या कलेक्टरले म्हणे त्या गावचे लोक, तुमच्या जवळ गावात येण्यासाठी ग्रामसभेची परमिशन आहे का म्हणे. एवढी गावात ताकद आहे. अहो जनशक्ती केवढी महान, जो ती आणेल संकटन तो स्वर्गावरही लावेल निशाण आपल्या कार्य. पण हे गावात ताकद निर्माण होईल कधी, जेव्हा गावागावात ग्रामसभा सक्षम होईल तेव्हा. मग हे ग्रामसभा काय आहे मावशी, तर विलेज इज द सेपरेट रिपब्लिक अँड ग्रामसभा इज द सुप्रीम बॉडी ऑफ द विलेज. या देशातील लोकसभा, या देशातील राज्यसभा यापेक्षाही श्रेष्ठ असणारी गावागावातील ग्रामसभा. अच्छा, पुस्तक देऊ. आता चालले का तुम्ही घरी की थांबून राहिले? थांबता ना, मग तर कीर्तन संपल्यावरही घेऊ शकत होते. बरोबर आहे, त्याचं काय माणसाच्या क्षणाची गॅरंटी नाही. हो, हातात घेऊन घेतलेलं बरं आहे. हेच तर खरं धन आहे की क्षणोक्षणी हाची करावा विचार. मनोरंजनातून मांडत राहतो. वास्तविक मी ज्या विचारावर काम करतो, माझा जो आधार ग्रंथ आहे तो आहे ग्रामगीता. हे आहे तुकडोजी महाराजांना ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला, आणि या ग्रंथाची गरज आहे गावागावात. माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत माणसानं कसं जगलं पाहिजे हे या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी सांगितलं. आणि या संतांनी जो विचार मांडला हा त्या काळी सत्य होता, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य राहणार आहे. फक्त आपलं नातं या सत्यासोबत जोडायचं आहे. कशासोबत? या दिवाळीच्या निमित्तानं संकल्प करा प्रत्येकानं. कोणता? आपलं नातं कशाशी जोडायचं? सत्याशी जोडायचं. कारण सत्यमेव, ज्याचं नातं सत्यासोबत आहे तो माणूस जीवनात कधी फेल होणार नाही. कारण सत्य कधी लपत नाही, सत्य कधी नष्ट होत नाही. कोयला छुपकर भी खाओगे तो मुंह काला होकर रहेगा, और पाप कहीं पे भी करो एक दिन ओपन होके ही रहेगा.
सत्य कधी लपत, सत्य नाही लपत. जसं एक पोरग होतं आणि ते पोरग कधी तोतडं होतं, तोतडं. तुमच्या इकडे समजते का तोतडं? एक पोरग होतं आणि ते कधी मावशी तोतडं होतं आणि त्या तोतडं असल्यामुळे त्याचं लग्न काही जमे नाही. त्यानं खूप पोरी पाहिल्या लग्नासाठी, पण तो पोरगी पाहायला गेला. पोरगी पाहायला गेल्यानंतर बैठकीत हा पोरगा बोलला का बोलल्याबरोबर याची सोयरीकच तुटे. खूप पोरी पाहिल्या यानं, पण पोरी पाहायला जात जाय आणि याची सोयरीक तुटत जाय बोलल्यामुळं. तर कोणीच पोरी द्यायला तयार नव्हतं याले. मग याच्या घरचे लोक टेन्शन मध्ये आले. एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, एकट्याच समजून सांगितलं म्हणे, पाय बापू तू तोतडा आहे हे म्हणे पुऱ्या गावभर बोंब झाली आहे म्हणे. तू तोतडा आहे हे पुऱ्या समाजात बोंब झाली आहे म्हणे. आणि याच्यामुळे म्हणे आता तुला कोणी पोरी द्यायला तयार नाही म्हणे. आणि तुझं लग्न जमन असं मला काही वाटत नाही म्हणे. आता तुला स्पष्ट सांगतो म्हणे, आशा नको ठेवू म्हणे तू म्हणे. पण आता म्हणे योगायोगानं असं समज म्हणे का एका पोरीचा निरोप आहे म्हणे तुझ्यासाठी. आणि शेवटचीच पोरगी आहे म्हणे. हे पोरगी का तुला हातून गेली तर समजायचं म्हणे तुला कुवारच मरा लागते. तर म्हणे आता आपण ही जी पोरगी पाल जाऊ का म्हणे तुझ्यासाठी. हा तर हे म्हणे आपण बिलकुल प्लॅनिंगनच पाल जाऊ म्हणे, म्हणजे फुल तयारीनं जाऊ म्हणे. कारण हे तुझ्या जीवनातली फायनल मॅच आहे म्हणे. आता हे समजून जायचं म्हणे. हे का तू हारला संपला म्हणे. तो काही लग्न काही होत नाही म्हणे. तुला जन्मभर असंच बसा लागते म्हणे. पोरगा म्हणे बाबा का बोलतायची म्हणे तू. आता तुम्हीच सांगितलं म्हणे का नाही का बा आपण प्लॅनिंग न जाऊ, तयारी करून जाऊ. तर आपण तयारी करून जाऊ ना म्हणे. मी कुठं नाही म्हणतो म्हणे. तुम्ही सांगा म्हणे तसं तसं मी करतो म्हणे. मग त्याच्या वडिलांनी सांगितलं, पाय म्हणे आता आपण जे पोरगी पाहायला जाऊ म्हणे, ते पोरगी पाहायला गेल्यानंतर म्हणे तुनं एकच काम करायचं म्हणे. तुनं म्हणे तिथं गेल्यानंतर म्हणे फक्त म्हणे मोठमोठ पाहायचं म्हणे, पण बोलायचं नाही म्हणजे. काऊन तर तू बोलला तर सोयरी तुटते म्हणे. म्हणून तुला म्हणे मोठमोठ पाहायचं पण बोलायचं नाही. पोरग म्हणे बा तुम्ही जसं म्हणाल त्यांनी म्हणे तसंच करून दे म्हणे. ठरल्याप्रमाणे रविवारी दिवशी हे लोक पोरगी पाहायला गेले आणि पोरी पाहायचा कार्यक्रम चालू झाला. पोरगी पाहायला कार्यक्रम चालू झाला. बसली बा बैठक आणि बैठकीमध्ये त्या मुलीनं सर्वात पहिले सर्वांसाठी पोहे आणले. पोहे तुमच्या इकडे देत असेल ना पोहे. हा पोहे. हा त्या पोरीनं सर्वात पहिले सर्वांसाठी पोहे आणले. पोहे सर्व लोकांना त्या पोरीनं पोहे दिले. आता पोरवाले ठरवूनच गेले होते का मोठमोठ पाहायचं पण बोलायचं नाही. म्हणून हे पोरवाले मस्त पोहे खात जाय आणि एकमेकाकडे असे मोठमोठ पाहत जाय. बरं हे पोरवाले तर बोलेच नाही, ठरवूनच गेले होते. पण ते पोरीवाले त्याच्यापेक्षा जॅन्डल पीस होते. ते पोरीवाले मस्त पोहे दाबत जाईल यांच्याचकडे असे मोठमोठ पाहत जाय. म्हणजे असं वाटेच नाही लग्नाची बैठक चालू आहे म्हणून. असं वाटे का शोकसभा चालू आहे का. काहून तो कोणीच नाही बोली देत. मग सगळ्याचे पोहे घे दाबून झाले आणि पोहे घे खाऊन झाल्यावर मग त्या पोरीनं सर्वांसाठी चहा आणला. चहा सर्व लोकांना त्या पोरीनं चहा दिला. आणि ज्याचं लग्न करायचं होतं तो पोरगा त्या बैठकीत एकदम कोणत्यात बसला होता. कोणत्यात. मग हे पोरगी त्या पोराकडे चहा घेऊन गेली. शेवटचाच कप राहिला होता. हे पोरगी त्या पोराकडे चहाचा कप घेऊन गेली आणि चहाचा कप देताना गंमत अशी झाली. तो जो चहाचा जो कप होता तो होता लोकल. म्हणजे ते आमच्या इकडं नागपूरकडे कधी केसावर फुगे नाही भेटत आपल्या इकडे, तसे केसावर कप भेटते आमच्या इकडे. त्याच्यातलाच तो कप असन तो होता टिचकून. त्याची दांडी टिचकून होती. हे पोरगी त्या पोराला चहाचा कप द्यायला गेली तर चहाच्या कपाची दांडी पोरीच्या हातात आणि चहाचा कप पोराच्या हातात. आणि त्या पोराच्या हातात जसा कप आला तसा तो पोरगा घाबरला. आणि घाबरल्यामुळे तो जो पुरा चहा होता तो पोराच्या मांडीवर सांडला. चहा होता भाऊ गरम. जसा पोराच्या मांडीवर चहा सांडला तसा हा पोरगा बोंबलूनच उठला. म्हणे गलम हाय गलम हाय गलम हाय. ह्या जसा म्हणे गलम हाय गलम हाय तशी ती पोरगी याले म्हणे अबे गलम हाय तर फुतू फुतू पेन म्हणे तू. सत्य किती लपवा
सत्य लपत नाही, सत्यमेव जयते. म्हणून आपलं नातं कशासोबत जोडायचं? हा, दिवाळीच्या निमित्तानं आपलं कीर्तन आहे. आजचं कीर्तनातलं पहिलं वाक्य नातं कशाशी? कारण सत्य न्याय नीती हाची मानवाचा धर्म आणि बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. हे महात्मा फुलेने सांगितलं आणि तुकोबारायानं सांगितलं 400 वर्ष आधी की सत्य सत्य असत्याशी मन केली ग्वाही. तुकडोजी महाराज ग्रामगीते सांगतात. आपला टाइम जास्त झाला का? आपला चालू देऊ ना मी घेऊन थोडा वेळ अजून. मी विनंती आहे, हे बाथरूम साठी मी सुट्टी देईन 5 मिनिटाची. म्हणजे ह्या कोरोनापेक्षाही बेकार रोग आहे हा. तो कोरोना तरी बाबू टच केल्यावर होईल. हो आहे का नाही? एकमेकाला स्पर्श केल्यावरच कोरोना होय का नाही? हो, संपर्कात आला. म्हणजे संपर्कात जर आला तेव्हाच कोरोना होय. एवढा शहाणा रोग होता तो कोरोना. पण ह्या त्याच्याही पेक्षा बेकार रोग आहे. त्याच्याही पेक्षा बेकार रोग म्हणजे एखादा जण जर लघवीकडे जाताना जरी दिसला तरी जो माणूस सुद्धा माणूस बसून राहते त्यानं जर पाहिलं का हा लघवीकडे चालला तरी याने लागल्यासारखीच वाटते. मग तो एकटा माणूस कमीत कमी जसं तो 40 आमदार कसे घेऊन पळाले गुवाहाटीले तसा हा एक माणूस कमीत कमी. बापा बापा लवकरच दिवस गेर मारला यानं. म्हणजे भीतीच्या मागच गेम जमवला यानं. पोरही गजबच आहे. पण या दिवाळीच्या निमित्तानं संकल्प करावा लागेल आपल्याला की स्वच्छ सुंदर निर्मल बनवून गाव. देशात वाढव आपल्या गावाचं नाव. देशात वाढव आपल्या गावाचं नाव. वाचनालय शौचालय वाचनालय शौचालय आता गावी पाहिजे. गावातील न्याय मागावा पाहिजे. गावातील न्याय मागावा पाहिजे. ना भांडण ना तंटा ना भांडण ना तंटा पाहिजे. व्यसनमुक्त मागावं पाहिजे. थांब ना बाबू, देतो ना मी सुट्टी देतो ना. थांब ना बरं. जास्तच अर्जंट असेल तर चालला जातो. राजा होया भिकारी सबको येई बिमारी. आणि हे एवढ्या वेळापासून बसून आहे पोरं. ही कॅपॅसिटी आहे जी थंडी आहे ना. आणि त्यातल्या त्यात बाजूनं सोयनगंगा नदी आहे, पैनगंगा नदी आहे. त्याच्यानं जास्तच थंडी आहे नाही का? पण एवढ्या संख्येत आपण सर्व मंडळी आले आणि समस्त ग्रामवासी मंडळी यांच्या सहकार्यातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. हा एवढा मोठा कार्यक्रम का होत आहे त्याची कारण आहे. तुमचं गाव एकत्रित आहे, संघटित आहे आणि संघटनेत ताकद आहे. संगम शरणम गच्छामी. संघटनेत आता ह्या किती मी खंजेला वाजवत असत काही कामाचा नाही. हे आमची संघटना आहे 4-5 लोकांची. याच्यामुळे माझी किंमत आहे. हा हार्मोनियम वाजून राहिला हा माझा सक्का भाऊ आहे नितीन सूर्यवंशी. हा इंजिनियर आहे महाऊर्जा डिपार्टमेंटले, सोलरचं डिपार्टमेंट. हे पण लागून आहे इकडं. सोलर इकडे उजवीकडे बसले हे आशिष दादा निलटकर सुंदर तबला वाजवतात. हे म्युझिक टीचर आहे स्कूल ऑफ स्कॉलर शाळेमध्ये.
म्हणजे हे दोघही जण सागवा नाही, मी मंदात आडजा